टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. हायकोर्ट मुंबई हायकोर्टाची जाहिरात आलेली आहे. लिपिक पदासाठी आलेली आहे. ड्रायव्हर, शिपाई आणि स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड या एवढ्यांसाठी आलेली आहे. लिपिकची सर्वाधिक आहे, ती जाहिरात आपण लिपिकची पाहणार आहोत, नंतर बाकीचेही पाहू. बघा लिपिकची जाहिरात कशी आहे ते बघा. एकूण जागा थोडक्यात सांगतो, बाकी काही एवढी सांगायची गरज नाही. बघा क्लर्कच्या हायकोर्ट मुंबईमध्ये म्हणजे मुंबईला तिथं 830 जागा आहेत आणि अपंगासाठी किंवा दिव्यांग व्यक्तीसाठी 33 जागा आहेत. आणि काय करणार आहेत त्याच्यामध्ये सिलेक्ट लिस्ट नंबर ऑफ पोस्ट 797 लावतील आणि वेटिंग लिस्ट 200ची लावतील. ओके. आणि इथं आरक्षण नसते, या कॅटेगरीला जागा त्या कॅटेगरीला जागा अशा प्रकारचं काही नसते. वेतन श्रेणी चांगली आहे, S10 मध्ये आहे. S10 म्हणजे तुमची तलाठीपेक्षाही चांगली पद, एकदम शिक्षकाची जी वेतन श्रेणी असते त्या समकक्ष आहे, तलाठीपेक्षा जास्त आणि शिक्षकाच्या समकक्ष. नागपूर जे खंडपीठ आहे त्या ठिकाणी 166 जागा, दिव्यांग व्यक्तींसाठी पर्सन विथ डिसॅबिलिटी 7 जागा आणि सिलेक्ट लिस्ट 159ची राहील, वेटिंग लिस्ट 40ची. बेंच ॲट औरंगाबाद 336 जागा आहेत आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी 13 आणि सिलेक्शन लिस्ट 323ची, वेटिंग लिस्ट 81 राहील. ठीक आहे. जे काय असेल ते त्यात तुमचे जवळपास 60 ते 70% लोकांना त्याने जॉईन करतात. इथं क्लेम करू शकत नाही, म्हणजे ही कोर्टाची जी भरती असते ती एक वेगळ्या पद्धतीची असते. परंतु इथं परीक्षापेक्षा जास्त टायपिंग स्किल महत्त्वाचं असते. हे सर्व सांगितलेलं आहे. वयाची पात्रता देखील बघून घ्या. वयाची पात्रता काय, ओपन कॅटेगरीसाठी किमान 18 वर्ष आणि मॅक्झिमम वय जे आहे ते 38 वर्ष. SC ST OBC त्यानंतर इतर जे काही मागासवर्गीय समाज आहे त्यांच्यासाठी 18 वर्ष ते 43 वर्ष जी जनरल सगळीकडेच आहे. आणि फॉर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाईंग थ्रू प्रॉपर चॅनल, हे म्हणजे तिथे बहुतेक माझ्यामध्ये जे नोकरी करतात त्यांच्यासाठी आहे 18 वर्ष आणि मॅक्झिमम त्याला बंधन नाही, कारण खात्याअंतर्गत असतील ते. शैक्षणिक पात्रता काय, मस्ट पसेस युनिव्हर्सिटी डिग्री, पदवी पाहिजे. गिवन होल्डर्स म्हणजे जर समजा तुम्हाला लॉमध्ये असेल डिग्री तर त्याला प्रिफर देईल, पण त्याचं काही टेन्शन नाही, पदवी असेल तरी चालेल. त्यानंतर मस्ट हॅव पास्ड इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ स्पीड 40 वर्ड्स पर मिनिट और अबोव of government commercial certificate examination conducted by Maharashtra State Bureau of Examination or Industrial Training Institute or government certificate in computer typing basic course GCC-TBC conducted by Maharashtra State Council of Examination MSCE. तुम्हाला इंग्रजीचं काय पाहिजे, टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. मराठीची काही गरज नाही, मराठी असो अथवा नसो त्याचा काही फरक नाही. परंतु तुमच्याकडे मिनिमम जे 40चं वर्ड पर मिनिट पाहिजे. इंग्लिश 30 असलं तरी नाही चालणार, इंग्लिश 40 पाहिजे. ओके. The candidates who have passed computer typing basic course GCC English typing speed of 40 words per minute conducted by Maharashtra State Council of Examination are exempted from producing certificate about proficiency in computer operators as per Government of Maharashtra General Administration Department. हे ठीक आहे, लक्षात राहू द्या, त्याचा काय नाही विषय. तुम्हाला काय पात्रता आहे ते सांगितलेलं आहे. ओके. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे MSCIT एक कंपल्सरी आहे. MSCIT देखील एक कंपल्सरी आहे तुम्हाला, म्हणजे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये कसं 2 वर्ष असेल तर चालून जातं. बरं, MSCIT सर्टिफिकेटसह त्यांनी जे जे काही दिलेलं आहे हे सगळ्या गोष्टी त्यांनी कवर केलेलं आहे. ओके, लक्षात घ्या. एवढ्या सर्व ज्या आहेत त्या आवश्यकता आहेत. ठीक आहे. तर बाकी काय एवढं नाहीत. एक लक्षात घ्या, तुम्हाला जागा किती आहेत का आणि हे समजलं. आणि अभ्यासक्रम एक लक्षात घ्या. 89 मार्काचा पेपर असेल तुमचा. मराठीला 10 मार्क असतील, इंग्लिशला 20 प्रश्न मार्क्स, समजा 20 प्रश्न 20 मार्क, सामान्य ज्ञानला 10 प्रश्न 10 मार्क, GK जनरल इंटेलिजन्स म्हणजे गणित आणि अरिथमॅटिक अंकगणित आणि बुद्धिमत्ता याला समजा 40 मार्क आहेत टोटल धरून. आणि संगणक कॉम्प्युटरला जे आहेत ते 10 मार्क आहेत. संगणक म्हणजे तिथे MS वर्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतील. टायपिंग टेस्ट असणार आहे तुमच्याकडे. मिनिमम पासिंग मार्क्स 10 असतील. ड्युरेशन 10 मिनिटामध्ये असेल. टायपिंग पॅसेज कंटेनिंग ऑफ 40 वर्ड्स, बापरे 400 शब्द आहेत, तुम्हाला 10 मिनिटामध्ये करायचं. इथं सगळ्यात जास्त टफ जे आहे हेच असते. हे जर
तुम्ही नाही झालं तर ते सगळ्या गोष्टी अवघड होऊन जातात. ओके. आणि विवाह ओक म्हणजे 40 जे आहेत ते का असतील त्याचं मुलाखतला असेल. सिलेबस फॉर स्क्रीनिंग टेस्ट इज अंडर मराठी म्हणजे अभ्यासक्रम दिलेला आहे त्याने. ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स. नंबर ऑफ क्वेश्चन 10. नंबर ऑफ मार्क्स अलॉटेड 10. इंग्लिश स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स 20 प्रश्न असणार आहेत आणि मार्क 20 असणार आहेत. जनरल नॉलेज 10 प्रश्न असणार आहेत आणि 10 मार्क असणार, म्हणजे 10 प्रश्न 10 मार्क हे अगदी सांगितलेलं आहे. अभ्यासक्रम बघून घ्या तुम्ही. आता जी केचा अभ्यासक्रम सांगतो. क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्सेस म्हणजे करंट अफेअर्स. त्यानंतर वर्क ऑफ इमिनंट पर्सन्स इन व्हेरियस फील्ड म्हणजे एखादी व्यक्ती चर्चेतील व्यक्ती आहे त्यांची. अँड ऑन हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ इंडिया म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती जसं महात्मा फुले आहेत, महात्मा गांधी आहेत, या सर्वांचा येईल. जिओग्राफी ऑफ इंडिया देखील आहे, भारताचा भूगोल आहे. विशेषतः महाराष्ट्राचे संदर्भात असेल. जनरल इंटेलिजन्स क्वेश्चन्स टू बी टेस्ट क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. ठीक आहे. गणित व बुद्धिमत्ता सर्वाधिक महत्त्वाचा आहे. अरिथमॅटिक अंकगणित, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ॲव्हरेज, पर्सेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन. आणि संगणक कॉम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स. ओके. 10 प्रश्न 10 मार्क हे मॅटर करते तुम्हाला मॅथ रिजनिंग. इंग्लिश टायपिंग टेस्ट विल बी टेकन ऑन कॉम्प्युटर ओनली. कॉम्प्युटरवर प्रॅक्टिस घेतली जाणार आहे. टाईम टेबल, वेन्यू टेस्ट, विवाह वयस, रिझल्ट, रिक्वायरमेंट हे सगळं इथं येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला एक लक्षात आला असेल. बाकी सविस्तर जाहिरात पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचे सर्व जे आहे ते लिंक देऊन देईल. बाकी ही सगळी PDF तुम्हाला तिथं टेलिग्रामवर उपलब्ध होऊन जाईल. त्यानंतर आहे ड्रायव्हरसाठी पण आहे निघालेली सगळी जाहिरात जी आहे ते या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल PDF. वाहन चालकसाठी पण मुंबई उच्च न्यायालयात 26 जागा, नागपूर खंडपीठात 5 जागा आणि औरंगाबाद खंडपीठात 6 जागा आहेत. निवड यादी ही तसंच आहे. S10 पगार चांगली आहे वाहन चालकला देखील पगार चांगली आहे. त्यानंतर पात्रता उमेदवार कमीत कमी SCC 10वी पास आणि तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा आणि उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्थात वाहन चालक असेल तर ते काय बिल्ला वगैरे जे असेल वाहन चालक पदावर निवड प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहीर प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेचे निकष आवश्यक आहेत. ठीक आहे. ते ड्रायव्हिंग लायसन तर लागेलच. वयोमर्यादा जी आहे 21 आणि 38 ओपनसाठी, अदरसाठी 21 आणि मिनिमम 21 आणि मॅक्झिमम 43 वर्ष. नंतर 21 वर्ष जे न्यायालयीन कर्मचारी आहेत म्हणजे इन सर्व्हिस आहेत, मॅक्झिमम वयाची अट त्यांना लागून नाही. LMV पाहिजे त्यांच्याकडे. कोणतं पाहिजे? किमान हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना ड्रायव्हिंग लायसन आवश्यक आहे. उमेदवारास किमान 3 वर्ष हलके किंवा जड मोटार वाहन चालवण्याचा अनुभव आवश्यक. उमेदवाराचा वाहन चालविण्याचा पूर्व कार्यकाळ रेकॉर्ड स्वच्छ असावा अशी अट आहेत. उमेदवारास मोटार वाहनाची देखभाल व सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान असणे आवश्यक. उमेदवार संबंधित मुंबई, नागपूर, औरंगाबाद शहराची स्वाभाविक रचना टोपोग्राफी म्हणजे तिथली माहिती असावी. उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ व निर्व्यसनी असावा. अशा प्रकारचे आहे. पात्रतेच्या ती ठीक आहे. ती जाऊ द्या. आता अभ्यासक्रम बघूया याचं देखील. फी देखील बघून घ्या. 1000 रुपये फी आहे. निवड प्रक्रिया कशी आहे बघा. पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. एक लेखी परीक्षा असणार आहे. 20 गुण. उत्तीर्ण होण्यासाठी 7 गुण आवश्यक आहे. त्यानंतर पूर्वानुभव, त्याला जे अनुभव आहे त्याला 10 गुण आहेत. त्यानंतर मोटार वाहन परीक्षा प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकाऱ्यामार्फत 10 गुण. उत्तीर्ण गुण किमान 7. मुलाखतीसाठी 10 गुण असणार आहेत. अशा प्रकारे निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 गुण असणार आहेत. मिनिमम 25 गुण आवश्यक आहे. ज्या उमेदवारांना मुलाखत बनवता येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्या लागतील. ओके. ठीक आहे. डॉक्युमेंटचं जाऊ द्या. हे सगळं बघून घ्या जाहिरात कशी आहे. आता स्टेनोग्राफरची पण आहे आणि त्यानंतर तुमचं ह्याची पण आहे. कशाची? स्टेनोग्राफर लोअर आणि स्टेनोग्राफर हायर ह्या दोन्ही पदाचे आपण निघालेले आहेत. आणि शिपाईची पण आहे. हे बघा. शिपाई हमाल फरास यांच्यासाठी जागा आहेत. बघा एकूण जागा किती आहेत बघा. 570 म्हणजे मुंबई हायकोर्टामध्ये आणि नागपूर खंडपीठामध्ये 115, औरंगाबाद खंडपीठात 202 आणि दिव्यांगासाठी आरक्षण पदे 4%. ठीक आहे. 23 आणि 5 नागपूर खंडपीठात आणि औरंगाबाद खंडपीठात
8. निवड यादी 547ची लागेल. प्रतीक्षा यादी 137 असेल. 2 वर्षापर्यंत राहते ही. त्यानंतर 110 निवड यादी, प्रतीक्षा यादी 28, 194 निवड यादी आणि प्रतीक्षा यादी 48. पात्रता खुला प्रवर्ग 18 वर्ष, किमान 18, कमाल 38. तेच आहे, काय अडचण आहे तेच लक्षात घ्या. फक्त अभ्यासक्रम याचं लक्षात घ्या तुम्ही. याचा देखील अभ्यासक्रम पाहू. लेखी परीक्षा उत्तीर्ण गुण किमान 30. लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील. लेखी परीक्षा 30 गुणाची असेल. शारीरिक क्षमता विशेष अर्थ 10 गुण, मुलाखत 10 गुण अशा प्रकारे आहे. त्यानंतर ज्या उमेदवारांचा मुलाखतीकरता बोलावण्यात येईल त्यांनी डॉक्युमेंट्सचे यादी सगळे PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, महत्त्वाचं सगळे डॉक्युमेंट्स वगैरे जे काय ते लागणार ते सगळं तिथं दिलेलं आहे. बघा एवढ्या जाहिरात आहेत, जवळपास 2000+ एकूण जागा होत आहेत तिथं. एवढी मोठी संधी आहे की तुम्ही सहजरित्या कुठे ना कुठे जॉबला लागू शकता. ओके, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.